नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीतील आपल्या सभोवतालचे जग भाग 2 शिवछत्रपतींचा इतिहास यातला धडा पहिला शिवजन्मापूर्वीचा इतिहास किंवा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा धडा पाहणार आहोत. सुरुवातीला आपण वाचन करूया. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता. या ठिकाणी तसबीर या शब्दाचा अर्थ आहे फोटो. मुलांनी पुस्तकात अंडरलाईन करून त्याचा अर्थ लिहून घ्यावा. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली आहे? तर मुलांनो, आपल्याला शिवाजी महाराज कोण हे नवीन काही सांगायची गरज नाही. आज सध्याच्या युगात शिवरायांच्या जन्मापूर्वीचा आणि जन्मानंतरचा पूर्ण इतिहास मुलांना बऱ्यापैकी माहीत आहे, पण त्यातली खाचेखोचे बारकावे आपण या शिवजन्माचा इतिहास या पुस्तकामध्ये पाहणार आहोत. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा. काळाचे प्रकार आहेत अश्मयुग, मध्ययुग, द्वापरयुग. यामध्ये महाराज ज्या काळात जन्माला आले तो काळ होता मध्ययुगाचा. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. अंमल म्हणजे दरारा. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत. चैनविलासात म्हणजे आपल्या मनसोक्त गोष्टी करण्यामध्ये गुंग असत, म्हणजे आपली स्वतःची हौसमौस करण्यातच गुंग असत. प्रजेला काय हवंय नकोय हे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे जे राजे होते ते शिवरायांसारखे प्रजेकडे लक्ष देत नव्हते. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांना प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. त्याच मध्ययुगाच्या काळात अनेक असे राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेसाठी काम केले, प्रजेच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट केले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. तर शिवाजी महाराजांपूर्वी त्या प्रजेवर स्वतःचे राज्य नव्हते किंवा प्रजा स्वतःच्या मनानुसार स्वराज्यात वागत नव्हती. त्यांना जो काही मुघल असेल किंवा जो राजा असेल त्या राज्याचा त्याच्या म्हणण्यानुसारच सर्व गोष्टी कराव्या लागत. पण शिवाजी महाराज ज्यावेळेस सत्तेवर आले, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी व त्यांच्या आईसाहेब, त्यांचे वडील शहाजीराजे यांनी नेहमी प्रजेसाठी, त्यांच्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहिल्यानगरचा, म्हणजे सुरुवातीला त्याला अहमदनगर म्हणत असे, आता त्याचे नाव अहिल्यानगर झाले आहे. तर अहिल्यानगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. जो महाराष्ट्र होता, महाराष्ट्रातले अहिल्यानगर या जिल्ह्यात 2 सुलतान होते. त्यातील काही भाग निजामशहाकडे आणि काही भाग विजापूरच्या आदिलशहाकडे होते. हे 2 सुलतान आहेत. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. हाडवैर म्हणजे भांडण होते. नेहमी त्यांच्या सत्तेवरून त्या दोघांमध्ये युद्ध होत असत, लढाया होत असत. तर या लढायामध्ये या राजांचे नुकसान वैयक्तिक काहीही होत नसे, पण त्या लढायांमध्ये रयतेचे हाल होत असत. रयत सुखी नव्हती. रयत म्हणजे जनता, लोक, त्यांच्या राज्यातील लोक. उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. त्या सुलतानांच्या काळामध्ये रयतेला कोणताही सण आला, उत्सव आला तर तो बिनधास्तपणे साजरा करता येत नव्हता. एखादा सण उत्सव साजरा करायचा म्हटलं की त्या ठिकाणी या
राजांचे सैन्य येऊन धुमाकूळ घालत असे, लोकांना पोटभर अन्नही मिळत नसे, त्या ठिकाणी राहायला सुरक्षित जागाही होत नसे त्यांना, नेहमी जनतेवर अन्याय व्हायचा. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदारही होते. तर या मुघल सुलतानांच्या राज्यामध्ये फक्त मुसलमान किंवा हे सुलतान लोकच नव्हते. यांच्या खाली राज्याचा कारभार वेगवेगळ्या मराठी लोकांना वाटून दिलेला होता. त्यामध्ये देशमुख, देशपांडे हे लोक वतनदार होते. वतनदार म्हणजे ठराविक एखादा भागाचा कारभार त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीला सांभाळायला देणे, त्या व्यक्तीने त्या ठिकाणच्या प्रजेची काळजी घेणे, त्या ठिकाणच्या प्रजेच्या समस्या सोडवणे हे त्यांचं काम असे. पण हे लोकही एकमेकांमध्ये भांडत असे. त्यांचेही रयतेकडे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनदारीवर. त्यांना फक्त एखादी कामगिरी करून सुलतानाकडून काहीतरी त्याचे बक्षीस घ्यायचे, जहागिरी घ्यायची, आपली जहागिरी वाढवायची, याकडेच त्यांचे लक्ष असे. वतनदारीसाठी ते नेहमी एकमेकांसोबत भांडत असत. यामध्येही रयतेचे खूप हाल होत होते. या सर्व गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत होते. महाराज हे सर्व पाहत होते. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. जे वतनदार फक्त वतनासाठी लढत होते त्यांची वतनदारी काढून घेतली, त्यांना अद्दल घडवली, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. झुंज म्हणजे लढाई, सामना करणे. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी नेहमीच सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहणारच आहोत. तर अशा या शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची माता जिजामाता, वडील शहाजीराजे व अनेक थोर संतही होऊन गेले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी एक भक्कम स्वराज्य स्थापन केले की ज्या स्वराज्यात जातीधर्माचा भेदभाव केला जात नव्हता किंवा कोणी उच्च नीच असे मानले जात नव्हते. सर्वांना आनंदाने व स्वतःच्या मर्जीने स्वराज्यात वावरता येत होते. तर असा हा धडा पहिला शिवरायां जन्मापूर्वींचा इतिहास. तर या धड्यावर आलेला स्वाध्याय आपण पाहणार आहोत. तर रिकामी जागा. पहिली रिकामी जागा. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी आपल्या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. जोड्याला अहिल्यानगरचा सुलतान निजामशहा. आता नगर नि असे लक्षात ठेवावे. अहिल्यानगरचा सुलतान निजामशहा. न विजापूरचा सुलतान आदिलशहा. विजापूरचा सुलतान आदिलशहा. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले व रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतले असे त्या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न दुसरा, शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? शिवाजी महाराजांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिली. त्यानंतर वेगळा शब्द ओळखा. वेगळा शब्दामध्ये पहिला आहे स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य. तर यामध्ये स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, गुलामगिरी म्हणजे कुणाच्या तरी आज्ञेवर काम करणे, आपल्या मर्जीने काम करता येत नाही, त्याला गुलाम म्हणतात. त्यानंतर स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला जे बी काही करायचे ते आपल्या मनमर्जीने करणे. त्यामुळे स्वराज्य स्वतःच्या मर्जीने वागणे, स्वातंत्र्यात पण स्वतःच्या मर्जीने वागणे, स्वातंत्र्यात राहणे. फक्त गुलामगिरी हा शब्द कोणाच्या तरी दबावाखाली किंवा कोणाच्या तरी प्रेशरखाली आपल्याला काम करावं लागतं, त्याला गुलाम म्हणतात. त्यामुळे गुलामगिरी हा शब्द. दुसरा आहे रयत, प्रजा, राजा. तर रयत, प्रजा हे दोन समानार्थी शब्द आहेत. जे काही राज्यातील लोक असतील त्याला रयत म्हणतात किंवा प्रजा म्हणतात. त्यांच्यात राजा हाच फक्त वेगळा शब्द आहे. तर असा हा स्वाध्याय आपण पाहिला आहे. यावरील जर अजून काही प्रश्नांची मुलांना आवश्यकता असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.